ज्ञान गंगेमध्ये बी आपण स्नान करतोय. गंगा मातेचं स्नान केल्यामुळे आपलं पाप तर जातच, पण मात्र श्रीमद भागवत कथा ज्ञान गंगेने आपलं आंतरिक पाप जातं आणि बाह्य साधनेमध्ये आरूढ झालेला साधक अंतर्मुख साधनेकडे कसा यायला पाहिजे याचं सुंदर असं विवेचन या ठिकाणी झालेलं. फार सुंदर पॉईंट उचलले महाराजांनी यावेळेस, अतिशय सुंदर. की स्थूल सूक्ष्म कारण, नंतर जीवात्मा परमात्मा, अतिशय सुंदर चिंतन झालं. हे ज्याचं त्याचं त्याला समजलं असेल तर परंपराप्रमाणे आपण देखील आपलं दोन शब्द व्यक्त करावेत या दृष्टिकोनातून मी उभा आहे. तर महाराजांनी आपल्याला जे श्रीमद भागवत कथेमधून जे सुंदर असं विवेचन केलं, कारण परमार्थाशिवाय जीवाला शांती नाही आहे. ज्याप्रमाणे नदीचा उगम डोंगरातून होतो, पण डोंगरातून उगम पावलेली नदी शेवटी समुद्राला मिळते. समुद्राला गेल्याशिवाय तिला जशी शांती नाही, तसा हा जो जीव आहे, आपण सर्व जीव कोटीतले माणसं आहे. आपण परमात्मा सर्वज्ञ असतो, जीव हा अल्पज्ञ असतो. आणि म्हणून ह्या जीवाने बाह्य साधना देखील करावी, ती सहाय्यक आहे, पण बाह्य साधना करता करता जीवाने अंतर्मुख व्हावं. मी महाराजांना सांगितलं एक वेळेस, एक शिबिर असं घ्या, एक शिबिर असं घ्या, साधकांसाठी शिबिर घ्या आणि खरोखर अंतर्मुक्तीची साधना शिकवा. कारण जशी जशी ज्याची भूक वाढत जाते ना, तसं त्याला वाटतं की आपल्याला काहीतरी मिळावं. आणि म्हणून परमार्थाशिवाय शांती नाही. नामाचं चिंतन इतकं सुंदर केलं. कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरं साधनच नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. नामासारखं साधन नाहीच आहे. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. पण नाम साधना कलियुगामध्ये खूप सुंदर आहे. महाराजांनी भागवताबरोबर प्रत्येक गावामध्ये एक उपक्रम सुरू केला, जो विदर्भामध्ये आहे, पण आमच्या खानदेशामध्ये सुद्धा आता सुरू झाला. प्रत्येक पौर्णिमेला तुळशी अर्चन पूजा. आमच्या इथे चाळीसगाव तालुक्यात खरजई गावाला होते. दर पौर्णिमेला किंवा आम्ही जिथे राहतो आमच्याही शिवमंदिरामध्ये महिला तरतात. कुठे तळेगावला पण होते. शिव अर्चन पूजा पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. एक एक नाम घेतल्यानंतर तुळशी भगवंताला अर्पण करायची. आपल्याला माहिती असेल, खानदेशामध्ये अंमळनेरचे सखाराम महाराज आहेत. कीर्तन प्रवचन करत नाही, पण त्यांची सर्व पूजा असते तुळशी अर्चनच पूजा असते. कारण भगवान विष्णूला सर्वात प्रिय काय? तुळशी आहे. म्हणून सर्वांनी खूप नाम घ्यावं. नामासारखं साधन नाही. डोंगरेजी महाराज सांगायचे, ताई, स्नान करने से शरीर की शुद्धि होती है, स्नान करने से शरीर की शुद्धि होती है, दान करने से धन की शुद्धि होती है, लेकिन नाम लेने से मन की शुद्धि होती है. आणि म्हणून नामाचं साधन सुंदर असं भक्तांत चिंतन करावं. महाराजांना अशीच विनंती आहे, असेच कार्यक्रम आपण आयोजित करावेत, जेणेकरून आता कलियुगामध्ये सध्या खूप लोक फार दुःखी आहेत, भयंकर दुःखी आहेत. इतके दुःखी आहेत प्रत्येक जण की मनुष्य सांगू शकत नाही. या दुःखातून मुक्त होण्याचं साधन म्हणजे श्रीमद भागवत कथाच आहे. आणि कीर्तन परंपरा, भागवत परंपरा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबराय तुकोबाराय यांनी फार सुंदर परंपरा दिली, ज्या परंपरेचे आपण पायिक आहोत. आणि म्हणून या परंपरेचं ऋण फेडण्यासाठी आपण देखील काय करावं, तर भगवंताचं नाम घ्यावं. प्रभूला हीच विनंती करतो की हे देवा, आम्हाला हेच दे. काय दे? हेची दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाशी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. आणि आपल्या भाग्याचं काय वर्णन करावं? रोज गंगेचं स्नान, भागवत कथा. कुठे आता उद्या 7वा दिवस निघून जाईल समजणार नाही. आणि ज्या दिवशी कथा संपेल ना, त्या दिवशी आपल्याला खूप दुःख होईल. कारण उद्यापासून आपण आपापल्या माहेराला जो जाणार, पण खरं माहेर आपलं संतांचं आहे. संतांच्या जवळून आपण लांब जाणार. शुक महाराजांना हीच विनंती करूया की पुन्हा पुन्हा आम्हाला शुक्रताला बोलवा आणि आमचं अंतःकरण शुद्ध करा, आमच्याकडून साधना करून घ्या. पुन्हा महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. रामकृष्ण.
श्री राधे राधे। हरिः नमो भगवते वासुदेवाय वंशे विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीराधे गोविन्दा श्रीराधे गोविन्दा मन भजले हरि का प्यारा नाम है। राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। राधे गोविंदा राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है। नंदलाला हरि
लाला जय गोपाला जय नंदलाला हो जय गोपाला जय नंद लाला जय गोपाला जय नंदलाला जय गोपाला जय नंद लाला जय गोपाला जय नंदलाला जय गोपाला जय नंद लाला जय गोपाला प्यारा नाम है श्री राधे गोविंदा राधे गोविंदा मन भजने हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे प्यारा हर का प्यारा नाम है नंदलाला हर का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है काला हर का प्यारा नाम है नंदलाला हर का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है श्री राधे राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा मन भजले हरि का प्यारा नाम है भजले हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है नंदलाला हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है मन भजले हरि का प्यारा नाम है मन भजले हरि का प्यारा नाम है श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्री राधे परम मंगलमय परात्पर भक्तवत्सल कल्पतरु बालकृष्ण लाल वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण भगवान परमात्म्याच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा शुक्रताल धाम येथे आपल्या सर्वांच्या भाग्याने तो संपन्न होत आहे। आज सकाळच्या सदरामध्ये भगवान परमात्म्याची लीला चरित्र श्रवण करत असताना गोपिका आणि तो भगवान परमात्मा यांच्या स्थितीमध्ये जी अंतकरणाची वृत्ती आहे ती अवलौकिक संबंध साधून ती एक स्वरूपाला प्राप्त होते।
काही गोष्टी दंभाने करण्याला वेगळ्या आणि सहज स्थितीत मध्ये प्राप्त होणं वेगळ्या. ज्या वेळेला त्या भगवान परमात्म्याचा विरह त्या गोपींना प्राप्त झाला, त्यावेळेला त्या गोपिका यमुनेच्या किनाऱ्याने म्हणजे त्या भक्तीच्या आश्रयाने मार्गक्रमण करत असताना त्या गोपींना भाव निर्माण झाले. तेवढ्यात एक कोणीतरी गोपी बोलली, हे गोपींनो, आता त्या मथुरेमध्ये दही दूध विकायला जायचं नाही. मी गोकुळाचा राजा आहे, माझी सगळ्यांना आज्ञा आहे. हा आवेश भावामध्ये ती बोलणारी गोपी जणू काही कृष्ण स्वरूपच बनली. ती स्वतः मी कोणीतरी गोपी आहे हा भाव सुद्धा तिच्याकडे राहिला नाही. झाला स्वयंमेव पांडुरंग. तिच्या अंतकरणाची जी वृत्ती आहे ती वृत्ती शून्य बनली. आशनी कृष्ण स्वरूपाच्या आवेशामध्येच ती जणू काही मी कृष्ण आहे. कृष्ण भावामध्ये त्या गोपिका एकमेकीला अधूनमधून बोलायच्या. परंतु वृत्तीवर आल्यानंतर मात्र त्या विरहामध्ये राहायच्या. तो विरह समाप्त होण्यासाठी राधा राणीने कृपा केली. तिने कृष्णाचा विरह करून घेतला. विरह होणं वेगळं आणि करून घेणं वेगळा. गोपींना जो विरह झाला तो देह भावाने झाला आणि राधा राणीने जो विरह करून घेतला, या जीवांचं कल्याण व्हावं, तो जीवाला प्राप्त व्हावा, तो जीवाला मिळावा, त्या जीवावरती कृपा करण्यासाठी विरह करून घेतला. संत आपल्या स्वरूपापासून खाली येतात. त्याचं कारण आहे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. आपल्या त्या स्वरूपापासून ते वेगळे येतात, त्या विरहामध्ये राहतात, तो विरह स्वीकारतात. का तर अनेक जीवाचा विरह समाप्त व्हावा. अवघा हरपला देह भाव, अवघा हरपला देह भाव, जन्म मरणाचा चुकेला ठाव. अवघा हरपला देह भाव, हे अवघा हरपला देह भाव, जन्म मरणाचा जो गेला ठाव. वृत्ती स्वारंभे
अवघा हरपला देह भाव. देहभाव हा समाप्त होतो, तो नष्ट होतो. तो समाप्त झाल्यानंतर वृत्ती स्वानंदाच्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी ती प्राप्त होते. स्वस्वरूप या देहाच्या भावाने जे बुद्धी निर्माण झालेली मी आहे, तो भाव समाप्त होतो. मी वासुदेव तत्वता ही स्वानुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. ती त्या गोपींना ती अवस्था प्राप्त झालेली होती. आणि मग त्या वृत्तीतून खाली आणण्यासाठी, या भक्तीचा आनंद लुटण्यासाठी राधाराणी त्या सगळ्या जीवावरती कृपा करते. राधाराणी त्या जीवावरती कृपा करते आणि ती कृपा करून मग ती राधा भेटल्यानंतर तिला विचारतात, का ग राधे, तुझ्या सोबत होता ना तो? त्यावेळेला ती राधा बोलते, एथवरी होता संग अंग अंग लपविले. आतापर्यंत सोबत होता, पण आता मात्र त्यानं अंग लपवलं. आतापर्यंत सोबत होता तो, आता काय? पण आता मात्र तो लपला. मग झालेल्या देहबुद्धीचा त्या ठिकाणी त्यांनी पश्चाताप केला आणि मग त्या अंतकरणाची तशी स्थिती प्राप्त झाली. पुन्हा तो प्रगट झाला, पुन्हा तो प्रगट होतो, पुन्हा तो आनंद प्राप्त होतो. हा काळ निघून गेल्यानंतर जो दंभरूपी कंस आहे, तो अक्रूरजींचं त्या ठिकाणी नियोजन करून ठेवतो. नाव अक्रूर आहे, पण क्रिया मात्र पूर्ण क्रूर आहे. नावाचा आणि क्रियेचा काही संबंधच होत नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, नाव ठेवलं गंगाबाई, त्याच्यात कोणी नाही ना. घरात पाण्याचा पत्ता नाही, नाव ठेवलं शांताबाई, भांडणा वाचून करमत नाही. इथली शांताबाई नाही हा. त्या नावाचा आणि आपल्या वृत्तीचा संबंध राहत नाही. नावाचा आणि वृत्तीचा संबंध ज्या वेळेला येतो, त्यावेळेला तद्रूप तो होतो. नावाचा आणि वृत्तीचा संबंध राहत नाही. वृत्ती आमची देहाच्या स्थानावरती राहते. सकाळी मी या विषयाला थोडा स्पर्श केला होता. ही जी वृत्ती आहे ती देहाच्या ठिकाणी राहते. म्हणून आम्हाला तद्रूपता प्राप्त होत नाही. गोपींची देहाच्या ठिकाणी वृत्तीच राहिली नाही. अवघा हरपला देहभाव, जन्म मरणाचा पुसियला ठाव. त्याच्यामुळे स्वस्वरूपाच्या ठिकाणी ती वृत्ती मात्र ती रममान होते. ती होण्यासाठी शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजन, वृत्तीचा आणि त्या नामाचा संबंध आला पाहिजे.
त्याच्यासाठीच ज्ञानोबरायाने ते नाम घेत असताना ती क्रिया सांगितली. अजपा जपने उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. तेथे मनाचा निर्धार. जपा जप तो अजपा जप झाला पाहिजे. तो जप करत असताना, तो जापक असताना तो धारक झाला पाहिजे. जापक होता होता तो धारक झाला पाहिजे. आणि धारक झाला की मग त्याचा हा अजपा जप सुरू होत असतो. उगाच आपली दीक्षा घेतली म्हणजे तो अजपा जप होत नाही, तो धारक होत नाही. ध्यानाच्या नंतर धारणा आहे. पहिले त्या वृत्ती आणि नामाचा संबंध आला की ध्यान घडतं. नंतर मग त्याची धारणा होते, तो धारक बनतो. माझं बोलणं कळतंय ना? थोडस अवघड जाईल ऐकायला. पण ही वृत्ती तदाकार करायची कशी? या नामाचा आणि त्याचा संबंध आणायचा कसा? शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे प्रयोग सांगितलेले जातात. गुरु परंपरेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने ती समजून दिल्या जातात. प्रत्येक गुरु परंपरेमध्ये वेगवेगळ्या दृष्टांताच्या द्वारे आपल्यापर्यंत हा सिद्धांत दिला जातो. जरी पद्धत वेगळी असेल तरी मात्र सिद्धांत एकच आहे. मग कोणत्या संप्रदायाचा कसा असेल, कोणत्या संप्रदायाचा कसा असेल. कोणी त्याच्या सगुण स्वरूपाच्या बाबतीमध्ये असेल तर कोणी निर्गुणाच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असेल. कोणी निर्गुण निराकारासाठी असेल तर कोणी सगुण साकारासाठी असेल. नामदीक्षा सुद्धा निर्गुण निराकाराची वेगळी आणि सगुण साकाराची वेगळी, सगुणाची वेगळी, निर्गुणाची वेगळी आणि निराकाराची वेगळी. ती साधना देत असताना त्या गुरुदेवांना माहित असतं की याला कोणती साधना आपण दिलेली आहे. त्या पदार्थामध्ये काही काही ठिकाणी जर आपण रोडनी गेलो तर एखाद्या चहाच्या दुकानावर म्हणा, एखाद्या कुठल्या तरी दुकानावर म्हणा, खूप गर्दी असते. त्याच पदार्थाची दुकानं दुसरीही असतात पण तिथे कोणी जातच नाही. लोक या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर जातात त्या दुकानावर. असे प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळी दुकानं असतात. त्याचं कारण काय? तर त्यांची जी बनवण्याची टेक्निक असते, ते काय टाकतात त्यांनाच माहिती असतं. कसं बनवायचं ते त्यांनाच माहिती असतं. आणि मग लोक म्हणतात आहे हो, पण तसं नाही, चला तिथे. ती पद्धत वेगळी आहे. पण त्या ठिकाणी जे कार्य आहे ते याच ठिकाणी कार्य आहे. कोणी गुलाबजाम खात असेल, कोणी रस खात असेल नाही, कोणी रस पित असेल, तर कोणी बासुंदी खात असेल, कोणी बालुशाही खात असेल. पदार्थाची नावं जरी वेगळे असतील
त्याच्या चवीमध्येही सुद्धा फरक असतो, परंतु त्याचं कार्य मात्र एक आहे. काय काय कार्य आहे? बुंदी खाल्ली, गुलाबजाम खाल्ला, बासुंदी खाल्ली, रस खाल्ला, कोणताही पदार्थ जरी असेल तो नाव रूपाने वेगवेगळा आहे, परंतु या प्रत्येक पदार्थाचं कार्य मात्र एकच आहे. कोणतं आहे? पोट भरणे. आता पोट भरण्यासाठीच खातात का आणखीन कशासाठी खातात ज्यांचं त्यांना माहिती, पण त्याचं कार्य मात्र पोट भरणं आहे. तसं वेगवेगळी परंपरा असेल, त्याची पद्धत वेगळी असेल, परंतु त्याचं कार्य मात्र एकच आहे. त्या तत्व रूपापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जर हे नसेल, ती पद्धत चांगली आहे का वाईट आहे याचा विचार केल्यापेक्षा जर त्या तत्व स्वरूपाचा विचारच त्या ठिकाणी नसेल तर ती पूर्ण मार्ग चुकीचा आहे. म्हणून त्या दृष्टीने आपलं कार्य असावं. कार्यकारण भाव महत्वाचा आहे. अक्रूरजींनी विचार केला, नाही म्हणाव तर कंस राजा आहे आणि हो म्हणावं तर भगवंताला आणून त्यांच्या सोबत मात्र दगा देण्यासारखा आहे. कारण हा कंस दुष्ट आहे. हा बोलतो एक, करतो दोन, दाखवतो तिसरंच. या कंसाची पद्धत ती आहे. पण नाही म्हणायची सोय नाही म्हणून थोडासा वेळ मागितला. त्याच्यावरून काळ गेला आणि अक्रूरजीला कंसानं दिलेली आज्ञा ही कंसाची वाटली नाही, तर तीही सुद्धा आपल्यावरती भगवान परमात्म्याची कृपा आहे हीच त्या ठिकाणी तात्विक स्वरूपानं त्याची नोंद झाली. त्यांना ती अनुभूती झाली. आपल्या जीवनाच्या संबंधी घडलेली कोणतीही क्रिया, कोणतंही कर्म भगवंताने आपल्या हितासाठी ते दिलेलं आहे असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपण त्या तत्वाची आज्ञा पोचून मानून त्याच्या सत्तेलाच आपण नमस्कार करूया. अक्रूरजीला असं वाटलं की ही भगवंताची इच्छा आहे. तो दिवस तर ती रात्र जर समाप्त झाली आणि ठरलेल्याप्रमाणे अक्रूरजी आपला रथ घेऊन निघणार. इकडे नारद मुनी भगवंताकडे आले. पहिले गेले ते कंसाकडे आणि दुसरे आले ते भगवंताकडे. भगवंताने नारदाकडे बघितलं आणि नारदाने सांगितलं, प्रभू हे कुठपर्यंत चालणार? देव दुखी आहे. या दुष्ट कंसाचं बल वाढत आहे. मला असं वाटतं की हा दुष्ट कंस लवकर मेला पाहिजे. भगवंतानी नारदाकडे बघितलं आणि
स्मित हास्य केला आणि प्रभू बोलले, नारदा तिकडे जाऊन आमचा पत्ता दिला आणि इकडे येऊन कंस मेला पाहिजे म्हणून आम्हाला सांगता. नारद मुनींनी भगवंताच्या चरणावरती नमस्कार केला आणि सांगितलं, प्रभू नारदाचं एवढंच कार्य आहे, जीवाचं कल्याण व्हावं. नारद मुनी ज्यांना ज्यांना भेटले त्यांना त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, त्यांना दर्शन झालं. नारद व्यक्ती तत्व नाही, नारद हे तत्व आहे, व्यक्ती महत्व नाही. नारद कोणी व्यक्ती नाही, नारद ही परंपरा आहे. पण या नारद परंपरेमध्ये आम्ही ती नारद परंपरा एवढी खाली आणली, कोणी जर एखाद्या घरामध्ये जाऊन कळी लावत असेल तर आम्ही त्याला नारद म्हणतो, कळीचा नारद. पण हा गलीतला कलीचा नारळ जर कोणाच्या घरात गेला तर त्याच्या घराचं वाटोळं होते. आणि संत नारद या परंपरेमध्ये असलेले जे नारद कोणाच्या जर घरात गेले तर त्याला भगवान परमात्म्याचं दर्शन होते. आतापर्यंत इतिहासामध्ये पुराणामध्ये